24 सप्टेंबर 2025 रोजी सिव्हिल UPSCच्या वतीनं स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत विविध तज्ज्ञ डॉक्टर यांच्या सहकार्याने व लोकप्रतिनिधींच्या अनमोल सहकार्याने आरोग्य शिबिर व औषधोपचार व विविध प्रकारचे रक्त तपासणी करण्यात आले आहे। सदर शिबिरात सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर श्री कांचना यन्नम मॅडम, सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, भाजपा सोलापूरच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, माजी नगरसेविका प्रतिभाताई मुदगल, बापूजी नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास मैत्रे, भाजपाचे शहर पदाधिकारी मनोज कलशेट्टी, नागेश सरगम, महिला पदाधिकारी सुधाताई अळीमोरे, रंजिताताई चाकोते, साधना संगवे व ज्ञान सागर प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे मॅडम, मारुती देवस्थानचे अध्यक्ष सिद्धराम वल्लापोलू यांच्या प्रमुख उपस्थितीत व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू YH सर यांच्या शिस्तबद्ध नियोजन व प्रयत्नाने आरोग्य शिबिर बापूजी नगर मारुती मंदिर सभागृहात यशस्वीरित्या पार पडले। सदर शिबिरात मनपाकडून तज्ज्ञ डॉक्टर म्हणून डॉक्टर मृणाल खंदारे स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉक्टर नाजनीन शेख बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर तन्वई जोग नेत्ररोग तज्ज्ञ, डॉक्टर पल्लोलू YH MO फिजिशियन, डॉक्टर आदित्य झिपरे फिजिओथेरपिस्ट, प्रायव्हेट डॉक्टर नागेश पारेकर मेंदू विकार तज्ज्ञ व फिजिशियन, डॉक्टर कुंदन चोपडे बालरोग तज्ज्ञ, CSMGH सिव्हिल हॉस्पिटलकडून डॉक्टर अमित भुरे, डॉक्टर मुकेश बागुल, डॉक्टर पूजा इत्यादी तज्ज्ञांद्वारे या शिबिरात 287 रुग्णांवर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले व तसेच TB, मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजारावरील रुग्णांवर हिमोग्लोबिन तपासणी व इतर रक्त चाचणी करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू सर यांनी केले असून आभार प्रदर्शन TV पर्यवेक्षक अनिल बगाडे यांनी केले। या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित माझ्या सहकारी माजी महापौर कांचना यन्नम, आमच्या सरचिटणीस सुधाताई अळीमोरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रंजिताताई चाकोते, आमच्या उपाध्यक्षा साधनाताई संगवे, आमचे मंडळाचे अध्यक्ष नागेश सरगम, सर्व पदाधिकारी, आमच्या नगरसेविका मुदगलताई, सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या सगळ्यांनी या शिबिराला भेट दिली आणि इथे सर्व नागरिकांना या भागातल्या सर्वांना मी आवाहन करते की सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। आपली मुलं असतील, आपल्या घरच्या महिला असतील, पुरुष मंडळी, मुलं या सगळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या इथे मोफत होणार आहेत आणि औषधोपचार पण मोफत होणार आहेत आणि पुढील पण औषधं आपल्याला महानगरपालिकेच्या दवाखान्यातून मोफत मिळणार आहेत। तर तुम्ही आपले आजार न लपवता आपण डॉक्टरांकडे जावा आणि लवकरात लवकर आपली प्रकृती चांगली करावी, कारण देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या सगळ्यांची काळजी घेतलेली आहे। तर सगळ्यांनी अशा प्रकारचा या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। ऑक्टोबरला पुन्हा आम्ही आरोग्य शिबिर घेणार आहोत। विविध भागामध्ये या शिबिराचे नियोजन केलेलं आहे। या माध्यमातून सिव्हिल आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेहमी आम्ही BP, शुगर, कॅन्सर, कर्करोग, त्याचबरोबर AIDS महिला, स्तनदा माता, TB रुग्ण, लेप्रसी रुग्ण, कॅन्सर रुग्ण सगळ्यांना आम्ही घरोघरी जाऊन आरोग्य सेवा आणि योजनेचा लाभ देत आहोत।